इयत्ता तिसरीचा तिसरा पाठ आहे रंगांची मजा. आता मी या पाठाचे वाचन करत आहे. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत पाठाचे वाचन करायचे आहे. ऐका, ऐका, वाचा. वाचा. एके दिवशी शुभदा शाळेत चालली होती. तेव्हा एक फुलपाखरू तिच्याजवळ आले. आपले कोमल मखमली पंख उडवत ते शुभदाला म्हणाले, शुभदा, आज मी तुला एक गंमत दाखवणार आहे. ये माझ्या मागे. शुभदा फुलपाखराच्या मागे जाऊ लागली. शुभदाला घेऊन फुलपाखरू नदीजवळ आले. नदीच्या नितळ पाण्यात निळ्या आभाळाची नक्षी डोलत होती. टेकडीवर विविध रंगी रानफुले वाऱ्याशी खेळत होती. आजूबाजूच्या हिरव्यागार झाडांवर पक्ष्यांची शाळा भरली होती. आकाशात कापसासारखे पांढरे शुभ्र ढग जमा झाले होते. त्या झाडाला सप्तरंगांचा झोका टांगलेला होता. ते मोहक रंग पाहून शुभदा हरखून गेली. शुभदाला झोक्यावर बसून झोके घ्यावेसे वाटले. ती झोक्यावर बसली. पण झोका पुढे जाईच ना. डोक्याला झोक्याला मागून कोणीतरी ओढत आहे असे तिला वाटू लागले. तिने डोळे उघडले तर समोर आई उभी होती. आई म्हणाली, का ग हसतेस? शुभदा हसतच म्हणाली, मला ना एक गोड स्वप्न पडलं. असं काय होतं स्वप्नात? आईने विचारले. थांब हं दाखवते तुला. शुभदाने तिचे स्वप्न कागदावर रंगवले. आईने ते पाहिले आणि म्हणाली, अरे वा सुरेख. अगदी तुला आवडणाऱ्या रंगांसारखेच